नमस्कार आजी. नमस्कार आजी. नमस्कार नमस्कार. नमस्कार भाऊ. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय आणि या परळीहून आल्यात. त्यांचं नाव विचारू आणि यांना काय त्रास होता आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला. तुमचं नाव काय? लक्ष्मी परवाकर आंधळे. लक्ष्मी आंधळे. हां. परळीचे कुठले तुम्ही? बरं, तुम्हाला काय काय त्रास होता? गुडघे, हां कंबर, हां पुन्हा कोपरं दुखू लागले. कोपर दुखत होते, पुन्हा सुजत पण होते. हां. बरोबर आहे. ती कधीपासून त्रास होता तुम्हाला? दवाखान्यात 4-5 वर्ष झाले. 4 ते 5 वर्ष झाली. मग दवाखाने वगैरे केले? फक्त दवाखान्यात गेला. बरं. काय गुन्हा आला? म्हणजे तितक्या दवा पुरताच इतका आला. काय काय तितक्या पुरताच म्हणजे दवाखाने केले पण 5 वर्षात थकून गेलो थकून गेलो. गोळ्या औषध हां. बरोबर. मग माझ्या आयुर्वेदिकनं काय काय फरक पडला तुमचा? सगळ्यात फरक पडला. हां. म्हणजे 8 फरक पडला, 4 राहिला आपल्याला. बरोबर. पण 8 तरी पडला. पडला. बरोबर. हो. मग मी आयुर्वेदिक देताना तुम्हाला सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवला, औषध घेतलं. हो ना. आता काय काय फरक वाटला तुम्हाला? सगळं कमी शुद्ध कमी झाली होती. हां. फक्त हे दुखतंय. बरं. हे हाडं म्हणजे पहिली सूज होती, सूज कमी झाली, सूज कमी झाली. गुडघ्याला फरक पडला, कमरेला चांगला फरक पडला. आणि हे आयुर्वेदिक औषध घेतल्यामुळं तुम्हाला बरं वाटायला का तुमचे पैसे घेऊन काही फसवणूक झाली? नाही औषध बरं घेतल्यापासून फरक बरं. मग आज तुमच्यासारखे भरपूर काही पेशंट आहेत, त्यांनी विश्वास ठेवावा का नाही ठेवा? ठोस लागतंय. बरोबर. आता तुमचं वय जवळपास 60-65 असेल. बरोबर. पण तुम्ही आयुर्वेदिक घेतल्यामुळे फरक पडलाय. धन्यवाद. नमस्कार.